नगरपालिकेसाठी जो वार्षिक बजेट आहे तो नगराध्यक्ष साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच मुख्याधिकारी देवान ढेकळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्की नगरपालिका अंदाजपत्रक जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलं आणि आज सभागृहात त्याला मान्यता मिळाली। वास्तविक जर बघायला गेलं तर 24,37,75,092 रुपये एवढं हे बजेट सर्वांसमोर मांडण्यात आलं। त्यातच तसं बघायला गेलं तर त्यात शिल्की रक्कमसुद्धा 5,10,783 रुपये एवढी ठेवलेली आहे। वास्तविक नगराध्यक्ष साहेबांनी त्यांच्या भाषणातच मगाशी उल्लेख केला होता की हा बजेट जो आहे हा गडिंग्लजच्या जनतेच्या नजरेसमोर ठेवून केलेला हा बजेट त्यांनी लोकांसमोर आणलेला आहे। जे छोटे मोठे व्यापारी आहेत, जे आबालवृद्ध आहेत, त्यांच्यापासून जे अपंग आहेत जे लोक, त्यांच्यासाठी ह्या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे। क्रीडा, महिला तसेच व्यापाऱ्यांच्या बाबतीत दृष्टिकोन दूरदृष्टी ठेवून, तसेच आणखीन एक सांगायचं म्हणजे गडिंग्लजला जी क्रीडा पंढरी म्हणून ओळखली जाते त्या क्रीडेसाठी सुद्धा ह्या अर्थसंकल्पामध्ये चांगली तरतूद केलं आहे व या येथील पुढील काळात चांगले खेळाडूंना इथं प्रोत्साहन मिळेल गडिंग्लज नगरपालिकेकडून। त्याचसोबत गडिंग्लज नगरपालिकेचे जे सफाई कर्मचारी आहेत ह्या सफाई कर्मचाऱ्यांना राहण्याची व्यवस्था करण्यासाठी सुद्धा ह्या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे। त्यांचे कायमस्वरूपी निवास करण्याचा आम्ही व्यवस्था ह्या बजेटमध्ये केलेली आहे। गडिंग्लज शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जे मुश्रीफ साहेबांनी विकास बघितलेला आहे त्या विकासाच्या दृष्टीनं जसं पाऊल टाकण्याचं आज पहिलं पाऊल हे नगराध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून आज झालेलं आहे आणि येत्या काळात ह्या बजेटचं निश्चितच चांगल्या स्वरूपात रूपांतर होईल असं मी अपेक्षा व्यक्त करतो। नगराध्यक्ष साहेबांनी जो आज बजेट सादर केला त्याबद्दल मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक कार्यकर्ता व नगरपालिकेचा उपनगराध्यक्ष म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो। जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज।